प्रथम सर्व बंधूंना नमस्कार। महिला दिनांच्या सर्व माझ्या प्रिय सखी, माझ्या मैत्रिणी स्वरूप असलेल्या, तसेच समोर बसलेल्या माझ्या माता, की ह्या सगळ्या ऐश्वर्याच्या करता करविता अग्रवाल मावशी, तसेच हा जो यांचा आवाढव्य असा रथ चालतोय ना उद्योगाचा, हा साडी सेंटर, तर त्यामध्ये ह्या सर्व माझ्या कार्यकर्त्या भगिनी, तर यांचं मनापासून अगोदर हार्दिक कौतुक करते, त्यांना पण मनापासून शुभेच्छा देते। व्यासपीठावर बसलेल्या माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणी, मी प्रथम अग्रवाल परिवाराचं कौतुक करते की आगळा वेगळा असा त्यांनी हा उपक्रम राबवला आहे। तर ह्यासाठी खूप मनाचा मोठेपणा लागतो, कोणाला आनंदाची थाप, शाबासकीची थाप पाठीवर द्यायला, कुणी मोठं झालेलं पाहायला आणि त्याचं कौतुक करायला फार मोठं मन लागतं। आता हा थोडा सगळ्यांनाच माहिती आहे कलियुगाचा भाग चाललेला आहे, तर एकमेकाला जास्तीत जास्त कसं आपण प्रेरित करावं, शाबासकी द्यावी, त्यांची सत्संग कसा वाढवावा, तर हे सगळं ह्या अग्रवाल परिवाराकडून शिकावं। मी बरेच दिवसाचं त्यांचं पूर्ण व्हॉट्सअप वगैरे असल्यामुळे पाहते, मी वाचते, ऐकते। मध्ये त्यांनी शिवरायांचं पण छान स्पीच दिलं सरांनी, आणि छान तो एक उपक्रम शिवजयंतीचा साजरा केला। तर हे एक प्रेरणा आहे, पण अशा साडी सेंटरमध्ये मी पहिल्यांदा अनुभवते, त्याबद्दल सगळ्या महिलांनी मनापासून त्यांचं कौतुक करावं। हा परिवार धार्मिक क्षेत्रात पण तेवढाच आहे। रोज मी दत्ताश्रमामध्ये कायमस्वरूप कितीतरी 20 वर्षापासून मी अनुभवते। हा परिवार ताई महाराजांचा पण तितकाच प्रिय आहे। तर का, तर याच्या मागे हीच सगळी चांगली सात्विक कल्पना त्यांच्या हृदयात नांदते ह्या परिवाराच्या। त्यांच्या माझे सासरे आणि यांचे वडील मित्र होते ते, तर तेव्हापासूनचे आमची ओळख अंबड तालुक्यापासून। त्यानंतर माझी मुलगी गोल्ड मेडल झाली BSc फायनलला बारवाले कॉलेजला, तेव्हा यांचे वडील त्या बॉडीवर होते, तर त्यावेळेला पण त्यांच्या हातून तिला बक्षीस मिळालेलं आहे, सत्कार झालेला आहे, आणि तिच्या आईने आज पुन्हा त्याच परिवाराकडून सत्कार स्वीकारला आहे। हे माझं परम भाग्य समजते मी। आता माझा थोडा परिचय अल्प देते, कारण सगळ्यांनाच बोलायचे। मी महिला मंडळ जुना जालना 1989 पासून सदस्य आहे, तर त्या सदस्यापासून तर आज मी अध्यक्षापर्यंत पोहोचलेली आहे। त्यानंतर माझं सदस्यत्व पाहून मला बालवाडी विभाग दिला, बालवाडीचं काम पाहून मग वरच्या प्रायमरी बॉडीवर घेतलं। प्रायमरी बॉडी झाल्यानंतर मग थत्ते मॅडम, पित्ती मॅडम, ह्या सगळ्या आंबेकर मावशी यांचा आवर्जून उल्लेख करेल मी। यांच्या सानिध्यात माझी बौद्धिक वाढ झाली खूप। हे संघाचे लोक यांनी चांगली माझी क्षमता ओळखली, म्हणे विद्या तू आता कोषाध्यक्ष हो। मग मी कोषाध्यक्ष झाले, कोषाध्यक्षाचा 5 वर्षाचा काळ निभवला। मग आता तू अध्यक्ष हो म्हणे, तू सगळी कॅपेबल आहेस, चांगली संस्था चालू शकतीस। मग अध्यक्षपदाचा कारभार मी तो स्वीकारला, आणि माझ्या कार्यकाळामध्ये प्रायमरी शाळा आमची ही जुना जालना महिला मंडळ आणि सगळ्या ॲडव्होकेटच्या मिसेस आहेत त्या बॉडीवर, तर ही पहिली शाळा जालना इथली, आणि महिलाच चालवतात ही संस्था। कसले वादविवाद नाही, बिनविरोध इलेक्शन असतं, गुणवत्ता पाहून अध्यक्ष सचिव निवडला जातो, आणि आज तागायत ती परंपरा चालू आहे। तर अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये 5वी 6वी 7वी, आणि वैशिष्ट्य आमच्या शाळेचं म्हणजे स्लम एरियातली शाळा आहे। खूप फीस घेऊन संस्था चालवणं खूप सोपं आहे, पण स्लम एरियातल्या शाळेतल्या पालकांचा एवढा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्ये बरेचसे पालक पण माझे बसलेले आहेत की फीस तर घ्यायच्या नाही, स्टँडर्ड लेवल सांभाळली पाहिजे, मुलांची बौद्धिक गुणवत्ता सांभाळली पाहिजे, वाढ झाली। आणि माझा प्रामाणिक स्वभाव आहे की जे काम करू ते प्रामाणिक केलं पाहिजे, खुर्चीसाठी नाही, फोटोसाठी नाही, त्या मुलांची गुणवत्ता खरंच वाढली पाहिजे। हा माझा शाळेला अगदी दराराच असतो, तो सूचनाच असतात की आपल्याला पुढची पिढी घडवायची, की आपल्या आयुष्याची, आता आमची प्रायमरी स्टेज म्हणजे मुलं, म्हणजे प्रायमरी आयुष्याची बेस असतो आपला तो, म्हणजे ती पुढच्या आयुष्यात म्हातारपणची काठी होणार प्रत्येकाची, तर मग ती चांगली घडवा। किंवा आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर आपल्या शाळेचं नाव चांगलं निघालं पाहिजे। त्यांना जर बेकवेचा पाडा नाही आला तर तिथे कुठल्या शाळेतून हा मुलगा आला,
तर इथपर्यंत विचार करून ही शाळा मी घडवत आले आणि त्याला आदर्श पुरस्कार पण मिळाला आमच्या शाळेला. आणि माझ्या काळात मग 5वी 6वी 7वीचे वर्ग मी काढले. आता 8वीचा प्रस्ताव टाकलेला आहे. ती शाळा 10वी पर्यंत माझ्या करण्याचा मानस आहे. तो पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि स्लम एरियातल्या मुलांना, पालकांना न्याय मिळो. परवा 26 जानेवारीला तर एवढा सुंदर कार्यक्रम घेतला मॅडम मी, की माता पालक माझ्या. आता आपण समजा सुज्ञ म्हणा, सुजाण लोकांना कुणी सन्मान देतं, पण मजूर वर्गामध्ये मी देव पाहते. हे एक माझं नेचर आहे, की मोठ्यांबरोबर फोटो काढायचे, शेअर करायचे. माझ्या घरी पण दिवाळी असो, काही असो, माझ्या मजूरनी, कामवाल्या किंवा शेतावरल्या असो, अजून कुणी, त्यांचा सत्कार करणार, त्यांना माझ्याबरोबर जीव घालणार, हे जास्त माझं ध्येय असतं. म्हणून मी 26 जानेवारीला आमच्या शाळेच्या पालक बोलवल्या, त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवली. आणि मग काय केलं, बेस्ट मदर. आता बेस्ट मदर इंग्लिश शब्द समजला पाहिजे. मग मी म्हटलं नाही, सक्षम महिला बनवा, अशी स्पर्धा घेतली. मग शाळेमध्ये स्वामी विवेकानंदावर स्पर्धा घेतली भाषणाची, की जी आजपर्यंत झाली नव्हती. मग मुलांची स्पर्धा घेऊन मग मुलं पण घडल्या जातात, वाचन वाढतं त्यांचं. मग आपण जर स्पर्धेच्या रूपात जर, तर ते ग्रंथालयापर्यंत पोहोचतील ना. आपण जर स्पर्धाच नाही घेतल्या तर काय. मग मग त्यामध्ये कसा भाग घेतला पालकांनी, आईनी तिची जबाबदारी काय निभवली मुलगा भाषण करताना, हे मी पाहिलं. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी ती स्पर्धा घेतली. बाकी घेतल्या संगीत खुर्ची वगैरे, पण बौद्धिक पातळीवर म्हणा असं एक स्पर्धा घेतली. आणि त्या स्पर्धेमध्ये खूप महिलांनी इतका एन्जॉय केला की बा बेस्ट मदर बेस्ट. मग घरी पण ती, मग त्याच्यामध्ये आवर्जून एक सूचना केली मी सगळ्या महिलांना, की मी अगोदरच आढावा बैठकीमध्ये, की मी बेस्ट मदर कोणाला म्हणणार, आपला स्वतःचा मुलगा घडवण्यामध्ये तो नाही, त्याच्याबरोबर घरामध्ये वयस्कर माणसं, सासू सासरे, आजी आजोबा, हे सर्व असणारी महिला की जी आपल्या शाळेत आहे. आणि एखाद्याची आई किंवा सासू बाहेर राहत असेल वेगळं, तिला कुठलंही प्राईज मिळणार, माझ्याकडून मिळणार नाही म्हणलं. अशी कडक वॉर्निंग दिली सगळ्यांना अगोदर. आणि त्याप्रमाणे मी 10 महिलांचा बेस्ट मदर किंवा सक्षम महिला म्हणून सत्कार केला. असं खूपसं काही माझं कार्य आहे. आणि जनरल म्हणजे भाजी गाडीवाल्या किंवा जिला नवरा नाही, तिला 5 मुली आहेत,